पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज बाकीचं आवरलेलं आहे, म्हणजे नाश्ता झालेला आहे, कुकर झाला आहे, म्हणजे भात उसळ केली आहे, चपाती केलेली आहे, हर्षद डब्याला हवी होती आणि मग त्याप्रमाणे आमच्याही चपात्या केल्या। आता करायचं आहे फक्त आमटी करायची आहे आणि पूजा करायची आहे, कपडे लावलेत। तर आमटी का ठेवली म्हणजे पाठीमागे, नाही तर लागलंच मी त्याबरोबर सगळं करून घेते। आता सरशी ते झालं की लगेच करून घेते। तर आमटी मात्र करायची ठेवली, तर त्याचं कारण काय मी पुढे जाऊन सांगते। व्हिडिओ आपण स्टार्ट करू। इथे मी दोडके घेतलेले आहेत आणि धुवून घेतलेत। तर नेहमी मी तर तसे कोवळे मिळालेले नाही आहेत, शोधले मी बरेच, कोवळे नव्हते। हे अगदीच काही जून नाही आहेत, पण बऱ्यापैकी आहेत। म्हटलं कारण हवे होते ते व्हिडिओसाठी। तर दोडकांच्या शिरा काय काढतात सगळ्यांना माहिती आहे, कशा काढतात ते सोलाटण्याने मी काढून घेते अशा शिरा। तर दोन्ही बाजूने पूर्ण सगळ्या बाजूने त्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या, दोन्ही बाजूचे देठ कट करायचे। तर आपल्याला आज ना दोडक्याची आमटी करायची, कारण आपल्या एका ताईंची कमेंट आलेली की दोडक्याची आमटी ती रेसिपी दाखवा। तर म्हणून मी येता दोडक्याची आमटीची रेसिपी करून दाखवते। कारण आमटी एका व्हिडिओमध्ये दाखवलेली, फक्त केली होती आणि ती दाखवलेली मी। तर ही रेसिपी आता पूर्ण रेसिपी शेअर करते तुमच्याशी। तर इथे दोडक्याच्या सगळ्या शिरा मी अशा काढून घेतलेल्या आहे आणि देठ दोन्ही बाजूचे असे कट करून घ्यायचे आणि मग त्याचे तुकडे करायचे। तर तुकडे कोण लांब करतं, कोण अगदी मध्यम। तर मी मोठ्या भागाचा जो असतो त्याचे 4 भाग करते आणि छोटा जो भाग असतो त्याचे 2-2 भाग करते फक्त। तर पुढे जाऊन दाखवतेच, पण ते काय झालं आहे व्हिडिओ जरासं घ्यायचा हे झालं, कारण एका बाजूला झालं आहे ते ताट, जरासा व्हिडिओ या बाजूने घ्यायला पाहिजे होता। तर पूर्ण कट झाला की दाखवते आणि कसा दोडका कट करून घेतलेला आहे। तर म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे लागतील त्याप्रमाणे फोडी, अगदी बारीक किंवा अगदी मोठ्या करण्यापेक्षा मध्यम अशा फोडी ठेवायच्या। आणि कोवळे दोडके मिळाले तर उत्तमच, अगदी छानच होते आमटी त्याची, आमटी म्हणा भाजी म्हणा। आणि आपल्या गृहिणींना काय होतं, खूप प्रश्न पडत असतो की आमटी भाजी रोज काय करायची, हा खूप मोठा प्रश्न असतो। कारण मोठा प्रश्न असं एवढ्यासाठीच म्हटलं की रोज रोज नवीन नवीन काहीतरी करायचं असतं, घरच्यांच्या आवडीनिवडी बघायच्या असतात, सगळंच त्यात आपल्याला बघायचं असतं। तर त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ काय करावं हे अगदी मोठा प्रश्न असतो। ही दोडक्याची आमटी छान होते, अगदी सुंदर लागते, जशी भाजी लागते ना तशीच ही पण छान लागते। तर इथे माझे दोडके आता चिरून झालेले आहेत आणि बघा असे मी दोडके चिरलेले आहेत, कारण जरासा व्हिडिओ घेताना हे झाले। तर हे बघा या आकाराचे मी दोडके चिरलेले आहेत। इथं आपण पाणी ठेवलंय, प्रणवची आंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्ता आणि 10 वाजून गेलेले आहेत। आत्ता चालले, अजून कॉलेज चालू व्हायचं, कॉलेज चालू झालं की हे सगळं बंद, कारण उठून लवकर अजून जावं लागणार तिला आपण डबा घेऊन। तर इथे आमटीसाठी पाणी ठेवलंय आणि पुढे आता तयारी करूया, दाखवते तयारी काय काय।
आमटीची मी तयारी करून घेतलेली आहे. पातेलं तापत ठेवलं आहे, बाकी सगळी तयारी करून घेतली आहे. त्याला जवळून दाखवते. आता इथे मी हे दोडके असे चिरून घेतलेले आहेत, दाखवलेत. कांदा, कढीपत्ता, लसूण आणि ही ते डाळ भिजत घातलेली आहे ती. तेल, चटणी, मीठ. तर आत्तापर्यंत आपण आमटीसाठी काय केलं, पातेलं तापल्यावर तेल घालून घेतलं आणि तेल तापल्यावर त्यात कांदा भाजला. कांद्यामध्ये मग आता लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतला आणि तो आपण भाजून घेतो आहे. थोडासा तो भाज आला की आपण त्यात दोडका भाजून घ्यायचा आहे. तर दोडका भाजताना काय करायचं दाखवते. असे दोडके घालून घ्यायचे आणि कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे, असे परतून घ्यायचे छानपैकी. आणि हा काय करायचं आहे, पूर्ण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे दोडका. तर कसं घ्यायचं, एकदम कमी गॅस करायचा आणि यावर झाकण ठेवून भाजून घ्यायचा आहे तो आपल्याला. तर आणि थोड्या थोड्या वेळाने झाकण उघडून बघायचं. 1 2 ते 3 वेळा मी बघितलेलं आहे ही आमटी करताना. असं झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 वेळा बघितलेलं आहे. तिकडे मी पाणी तापत ठेवलेलं, ते तापलेलं आहे पूर्ण पाणी. मी बंद केला आहे तो गॅस आणि हे आता इथे बंद करून ठेवलेलं आहे. आणि 1 2 3 वेळेला असं बघायचं, छानपैकी परतला पाहिजे. सुरुवातीपासून आता भाजलेलं बघतोय आपण, तेव्हा कलर बदललेला आहे दोडक्याचा. जर पहिल्या सुरुवातीला टाकताना बघितलं असेल तर तो आणि आकारही बदललेला आहे. तर आता भाजल्यावर काय करायचं, चटणी घालून घ्यायचे. मी ही कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घातली, मीठ घातलं आहे, व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि यामध्ये आता व्यवस्थित मिक्स झाल्यावर गरम पाणी ओतून घेणार. तर गरम पाणी ओतायचं यासाठीच की कट वगैरे छान येतो, त्याला रंग ना छान येतो, एवढ्यासाठी वापरायचं. तर आणि उकळी लवकर येते, सगळंच होतं. तर गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आणि जी डाळ, मी तूर डाळ आहे ही, तर तूर डाळ भिजत घातलेली ती इथे घालून घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि आता ह्याला उकळी येऊ द्यायची. तर यामध्ये हळद घालायची होती, ती हळद घालून घेतली. आणि आता मस्तपैकी आता उकळी यायला स्टार्ट झालेली आहे. तर यामध्ये लसूण घालते. तर हे एक वेगळं मी अशी हे करते की, आणि टेस्ट ना वेगळी लागते. हे मात्र उकळी यायला लागल्यावरच लसूण घालायची, आधी नाही घालायची. तर असे एका लसणाचे 2 तुकडे केलेले असतात किंवा थोडीशी आपण ठेचली जरी लसूण, तर त्यातली थोडीशी ठेवायची आणि उकळी आल्यावर त्यात टाकायची. टेस्टमध्ये फरक पडतो, बघा करून. तर अशी झाकून ठेवल्याने उकळी आली की मग उकळी आलेली आहे. शिजत आल्यावर अनेक त्यात पदार्थ घालायचे, यासाठी की म्हणजे मिळून येते व्यवस्थित आमटी. कारण मग पातळसर अशी राहील, त्यामुळे मिळून येते व्यवस्थित आमटी. तर थोडासा कूट घालून घेणार आहे. एक अर्धा चमचाच घातला बघा मी, चमचाभर घेतला पण अर्धा चमचा बास होईल याला. आमटी थोडीशी केली आज. तर थोडा वेळ उकळू द्यायचा, त्यात कूट पण शिजू द्यायचा. आणि आमटी आता तयार झालेली ती दाखवते. तर ही आमटी बघा, असा मस्त नंतर कलर येतो, म्हणून एवढ्यासाठी गरम पाणी घालायचं. आणि तेलातही व्यवस्थित चटणी भाजलेली आहे आपण, आणि आमटी छान होते ही. तर करून बघा नक्की. आणि ज्या ताईंनी कमेंट केलेली त्या ताईंसाठी ही स्पेशल ताई, तुमच्यासाठी ही मी करून दाखवलेली आहे. बघा नक्की ट्राय करून आणि नक्की रिप्लाय द्या मला. तर चला, माझं इथे जेवण सगळं तयार झालेलं आहे, कारण बाकीचं सगळं मी आधीच करून घेतलेलं. तर आम्ही आता जेवायला बसतो. लाडू केलेत बघा. प्रणव, तुला देऊ काय लाडू? का की खाल्लाच खावा की तुम्ही, तिला विचारते. खाल्लाय ते, खाल्लेत 2, केल्या 2 खाल्ले. तुम्ही नव्हता आता आला म्हणून दिलं तुम्हाला. कसं झालंय सांगा. मस्त.
भडंग पण करते मम्मी. भडंग पाहिजे आहे की नाही? लाडू झाले आता भडंग करा. करूया 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 लवकर कर. चांगला गेलं काय कसं नाही ओळखत नाही. ओळखा पाहू असं येते. त्याला पण ओळखलं, त्याला पण म्हटलं तर तो म्हटलं शेंगदाण्याचे, म्हणजे शेंगदाण्याचे नाही आहे. त्याला वाटलं शेंगदाण्याचे आपण लाडू करत नाही काय, तसं लाडू दिला तर म्हटलं तू नाही आहे. आवडला ना. ओळखा पाहू असं आहे ते. ओळखा पाहू ना सुंदर. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.